माजी गृहमंत्री आर आबा पाटील यांच्या राजकीय संघर्षाप्रमाणेच आता त्यांच्या मुलाला देखील राजकीय संघर्षाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। कारण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटलांनी एका बाजूला तयारी केली असताना आता त्यांना घेरण्यासाठी विरोधक देखील एकवटल्याचं पाहायला मिळतंय। बघूया। सांगली जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकीय पटलावर तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणूक यंदा लक्षवेधी ठरणार हे आता स्पष्ट होऊ लागलंय। तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ हा खरं तर आर पाटील यांचा गड। सध्या आर पाटलांच्या पत्नी सुमनताई पाटील या मतदारसंघाच्या आमदार आहेत। मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रोहित आर पाटील हे मैदानात असणार आहेत। अगदी शरद पवार यांनी ही रोहित पाटलांची उमेदवारी देखील जाहीर केली आहे। स्वच्छतेचा दृष्टी असलेला आणि ज्याच्या भवितव्यामध्ये वाद असल्याचं भवितव्य आम्ही पाहत होतो, असा हा जीवाभावाचा सहकारी निघून गेला। इतकी अस्वस्थता होती व आनंद आहे की सुमनताईंनी आणि त्यानंतर अलीकडे मी वार्तांना बघतोय रोहितनी ही कमतरता भरून काढण्याचा निर्धार केला आहे। तुम्हा सगळ्यांची साथ त्यांच्या पाठीशी कायम राहावी ही आग्रहाची विनंती या ठिकाणी। मात्र रोहित पाटलांसाठी विधानसभा निवडणूक वाटते तितकी सोपी राहणार नाहीये असं दिसतंय। आर पाटील यांच्याप्रमाणेच ज्युनियर आर यांनाही राजकीय संघर्षाला सामोरं जावं लागण्याची चिन्ह आहेत। कारण रोहित पाटील यांच्या समोर भाजपचे संजय काका पाटील यांच्या सोबतच माजी मंत्री अजित घोरपडे आणि खासदार विशाल पाटील यांचंही आव्हान असणार आहे। जसा लोकसभेला सुद्धा घोरपडे सरकारशिवाय पर्याय नाही, तसं विधानसभेला सुद्धा घोरपडे सरकारशिवाय पर्याय नाही। लोकसभेच्या पराभवानंतर माजी खासदार संजय काका पाटील यांनी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय। मुलगा प्रभाकर याच्या उमेदवारीसाठी भाजपमधून ते आग्रही आहेत की आता 2 महिने आपण ताकदीनं काम करूया। या तालुक्यामध्ये विकासाचं पर्व पुन्हा नव्या पिढीच्या हातामध्ये देऊन या ठिकाणी पुन्हा विकास गतिमान करूया, हा विश्वास, ही विनंती तुम्हा सगळ्या मंडळींना करतो। तर दुसऱ्या बाजूला माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी देखील विधानसभा निवडणुकीसाठी तयारी केली आहे। घोरपडे हे सध्या कोणत्याही पक्षासोबत नाहीत, त्यामुळे अपक्ष म्हणून ते निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत। अजित घोरपडेंनी लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांना जाहीर पाठिंबा दिला होता, त्यामुळे आता त्यांच्या पाठिंब्याची परतफेड म्हणून विशाल पाटलांनी अजित घोरपडेंच्या मागे ठामपणे उभं राहण्याचं स्पष्ट केलंय। त्याबरोबर आम्ही आहोत तुमच्या बरोबरी, त्यामुळं एक अतिशय संपन्न असं युग तयार होईल आणि त्याची अपेक्षा आहे। आर आबा पाटील यांना त्यांच्या हयातीमध्ये पक्षातल्या संघर्षाबरोबरच विरोधकांच्या संघर्षाला देखील सामोरे जावं लागलं। गेल्या वर्षी पार पडलेल्या कवठेमहांकाळ नगरपालिका निवडणुकीत रोहित पाटलांना सर्व विरोधकांनी एकत्र घेरण्याचा प्रयत्न केला। आता त्याच पद्धतीनं आगामी विधानसभा निवडणुकीत देखील विरोधकांकडून रोहित पाटलांना चितपट करण्यासाठी डाव टाकायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे आबांच्या वारसाची वाट खडतर आहे असंच चित्र दिसतंय। कोल्हापूरहून प्रताप नाईक आणि सांगलीहून सरफराज सनदी, झी 24 तास।